नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करणार आहात चॅनलला. मित्रांनो, हे आहे विदर्भ अपडेट. विदर्भामध्ये आज दिवसभरात कुठं पाऊस पडणार आहे, कसा पाऊस आहे हे एकंदरीत पाहणार आहोत. तर मित्रांनो, इकडे एटापल्लीला पाऊस सुरू आहे. 9:30 वाजता पाऊस पडतोय. मूल, चंद्रपूर, गडचिरोली, एटापल्ली, भामरागडला पाऊस आहे. जंगली भाग आहे, त्याच्यामुळे पाऊस पडतोय, जास्त पडतो. आता इथं बघा, हे कुठलं आहे? पातूर आहे, वाशिम आहे, मालेगाव हा जो रस्ता आहे जो की हिंगोली, वाशिम, पातूर, अकोला, लोकशेगावला जाणार आहे. इथे या भागामध्ये थोडा पाऊस पडू शकतो मित्रांनो. पुन्हा पाऊस एटापल्लीलाच आहे 10:30 वाजता. आता हेच पातूर, मालेगावचा आभाळ थोडं कमी होताना दिसतंय. चंद्रपूर साईडला थोडंफार आभाळ वाढायला, पण एटापल्लीचा पाऊस काही कमी होत नाहीये. उर्वरित विदर्भामध्ये पाऊस नाही. 1:30 वाजता नाही, 2:30 वाजता मात्र इथं अमरावतीच्या जवळपास अमरावती, नेर, बडनेरा, धामणगाव, यवतमाळ एकंदरीत एवढ्या भागावरती जे आहे आभाळ येण्याची शक्यता दाट आहे. 2:30 वाजता यवतमाळ मध्ये पाऊस पडू शकतो. पुन्हा नेर, कारंजा, दिग्रस, दारवा, हे आर्णे, महागाव, माहूर इकडे साईडला पाऊस पडू शकतो. एटापल्लीचा तोपर्यंत पाऊस कमी होऊन जाईल. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. पण आता थोडासा पाऊस वाटतोय. हिंगोली, परभणी इकडे पण येतोय पाऊस आणि आदिलाबाद, याच्यामध्ये जवळपास पूर्ण यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा कव्हर झालेला आहे. जेवढे पण आर्णे, महागाव, उमरखेड, दारवा, दिग्रस जितके पण गाव आहेत, मानोरा असेल, वाशिम असेल, वाशिम तालुका, यांना सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. मंगरुळ, पीर, कारंजा हे पाऊस 5:30 वाजेपर्यंत कमी होतोय. विदर्भामधला सरकतोय मराठवाड्यामध्ये. पुन्हा मराठवाड्यातल्या नांदेड, हिमायतनगरला पाऊस आहे. पाऊस नाहीये 10:30 वाजेपर्यंत, 10:30 वाजेपर्यंत पाऊस नाही आहे. आभाळ असेल, कुठं कुठं आभाळ आहे, कुठं कुठं रिकाम पण आहे. आज एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्ये थोडाफार अकोला, वाशिम मध्ये दुपारी पाऊस पडू शकतो. उर्वरित पाऊस नाहीये. दुपारी 3 वाजता यवतमाळ जिल्ह्यामध्ये थोडाफार होऊ शकते, पण एकदम हलका असेल ते. फक्त मित्रांनो, हवेचा जो कल आहे ना, तो आता थोडा बदलतो. हवा जास्त जोरात चालणार आहे, त्याच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या. धन्यवाद.